आणि आता बातमी आहे राज ठाकरेंची। मनसेला सोबत घेण्यावरून भाजपचा ग्रीन सिग्नल होता, मात्र एकनाथ शिंदेच तयार नव्हते असा आरोप राज ठाकरेंनी केलाय। मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरे यांनी मनसेची महायुतीतली एंट्री कशी फिसकटली याचं कारण सांगितलंय, पाहूया। आणि आता बातमी आहे राज ठाकरेंची। मनसेला सोबत घेण्यावरून भाजपचा ग्रीन सिग्नल होता, मात्र एकनाथ शिंदेच तयार नव्हते असा आरोप राज ठाकरेंनी केलाय। मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरे यांनी मनसेची महायुतीतली एंट्री कशी फिसकटली याचं कारण सांगितलंय, पाहूया। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर आरोप केला। विधानसभा निवडणुकीत भाजप मनसेसोबत युती करण्यासाठी तयार होती, मात्र तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच तयार नव्हते असा गौप्यस्फोट राज ठाकरे यांनी मनसेच्या बैठकीत केला। त्यामुळेच मनसेचा महायुतीमध्ये प्रवेश होऊ शकला नाही। निकालानंतर पहिल्यांदाच मनसेच्या नेत्यांची राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी बैठक पार पडली। या बैठकीत स्वतः राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर भाजपसोबत युती फिसकटवण्याचा आरोप केला। विधानसभा निवडणुकीत भाजप मनसेसोबत युती करण्यासाठी तयार होती, मात्र एकनाथ शिंदे तयार नव्हते। एकनाथ शिंदे तयार न झाल्यानं मनसेचा महायुतीमध्ये चौथा पक्ष म्हणून सहभाग होऊ शकला नाही। जे लोकसभा निवडणुकीत झालं तेच विधानसभा निवडणुकीत झालं। आता महापालिका निवडणुकीसाठी भाजपसोबत युती करण्यासाठी पक्षाच्या नेत्यांची एक समिती स्थापन केली जाईल। आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजप नेत्यांशी मनसेची समिती युतीसाठी बोलणं करेल। मी पोटतिडकीनं एखाद्या विषयावर भूमिका मांडतो, मात्र पदाधिकारी कार्यकर्ते जनतेपर्यंत ती भूमिका पोहोचवण्यात अपयशी ठरत असल्याची खंत राज ठाकरे यांनी बैठकीत व्यक्त केली आहे। आता महापालिका निवडणुकीत तुमच्यातली आग दिसू द्या अशी सूचना राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना केली आहे। युती ही तीन पक्षांच्या एकत्र विचारांनी होत असते। आता त्यावेळी युती का घडली नाही, का झाली नाही ती नेत्यांना माहिती, पण त्याकरता एकनाथ शिंदे साहेबांना दोष देणं चुकीचं आहे। जागा वाटपांमध्ये जर काही गोष्टी झाल्या असतील तर त्यावेळी जो निर्णय घेतलेला आहे तीन पक्षांनी घेतलेला आहे, केवळ कुणाला तरी दोषी ठरवणं योग्य नाही। ज्या वेळेला राज ठाकरे साहेब किंवा आमचं नेतृत्व यांची चर्चा होईल तेव्हा त्या सूत्राला अर्थ प्राप्त होतो, नाहीतर तोपर्यंत या ठिकाणी जर तरच असतं आणि राजकारणात जर तरला काय अर्थ नसतो। जेव्हा होईल तेव्हा आमचं नेतृत्व आणि राज ठाकरे साहेबांची चर्चा होऊ शकते। ही गोष्ट झालेली आहे, त्याच्यावर काथ्याकूट करण्यापेक्षा भविष्याचा वेध घेऊन दिशा ओळखून आपल्याला काम करायला पाहिजे। त्यांनी ताकदीनं त्या ठिकाणी काम करावं, निश्चितच चांगलं यश त्यांना भविष्यात मिळू शकतं। जे लोकसभेत झालं तेच विधानसभेत देखील झाल्याचं राज ठाकरे यांनी बैठकीत म्हटलंय। लोकसभा निवडणुकीआधी मनसे महायुतीमध्ये येणार अशा चर्चा सुरू होत्या। राज ठाकरेंनी दिल्लीत 19 मार्चला भेट देखील घेतली होती। अमित शहांच्या बैठकीत मनसेला मुंबईत 2 जागा देण्याचं ठरल्याची माहिती होती। त्यानंतर मुंबईमध्ये 21 मार्चला ताज लँड्स हॉटेलमध्ये शिंदे आणि फडणवीसांसोबत राज ठाकरेंची 1.5 तास बैठक झाली। त्यामध्ये शिंदेंनी राज ठाकरेंसमोर धनुष्यबाण चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती होती। त्याचा खुलासा स्वतः राज ठाकरे यांनीच महायुतीला बिनशर्त पाठिंबा देताना केला होता। मला सांगितलं आमच्या निशाणीवरती लढा। हे रेल्वे इंजिन आहे ना, हे तुमच्या कष्टाने कमवलेलं चिन्ह आहे। माझ्याकडे आयतं आलेलं नाही, सहज आलंय चिन्ह म्हणून आता मी त्याच्यावरती लढवायचं अजिबात नाही। चिन्हावरती कॉम्प्रोमाइज होणार नाही। म्हणजेच धनुष्यबाण चिन्हावर लढण्याच्या प्रस्तावामुळेच लोकसभेत मनसेची एंट्री फिसकटली, हे राज ठाकरेंच्या बोलण्यातूनच दिसून आलंय। त्यानंतर विधानसभेत देखील मनसेला सोबत घेतलं जाईल अशी चर्चा होती, मात्र तेही झालं नाही। त्यातच मनसे आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये दादर माहीम विधानसभेचा वाद टोकाला पोहोचला। भाजपनं अमित ठाकरेंसाठी मतदारसंघ सोडण्याची भूमिका घेऊनही शिंदेंच्या शिवसेनेनं सदा सरवणकर यांची उमेदवारी मागे घेतली नाही आणि राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंचा पहिल्याच निवडणुकीत पराभव झाला।
इथं ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत विजयी झाले. मुलाचा हाच पराभव राज ठाकरेंच्या जिवारी लागल्याचं आता राज ठाकरेंच्या बोलण्यातून स्पष्ट दिसतंय. पण आता मनसे भाजपसोबत महापालिका निवडणुकीत युतीचे प्रयत्न करतेय. स्वतः मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील याआधी भाजपचा ग्रीन सिग्नल असल्याचं सांगितलंय. लोकसभेमध्ये त्यांनी आम्हाला खुल्या दिलाने पाठिंबा दिला होता. त्यामुळे सरकारसोबत त्यांना ठेवण्यात आम्हाला निश्चितपणे रस आहे, आम्हाला आनंद आहे. आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जिथे शक्य असेल तिथे आम्हाला सोबत येता आलं तर आम्ही प्रयत्न करू. विधानसभेनंतर भाजपचं पुढचं मिशन आहे मुंबई महापालिका. मुंबई महापालिकेत भाजपला स्वतःचा महापौर बसवायचा आहे. त्यामुळे मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात लढण्यासाठी भाजप महायुतीमध्ये मनसेला सोबत घेऊ शकतं. निवृत्ती बाबरसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.